नमस्कार मंडळी, जय शिवराय. मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर. 31 डिसेंबर म्हणजे साहजिकच आज 31चा दिवस आहे. आणि या 31च्या दिवशी सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्लॅनिंग असतात, खूप काही नियोजन असतं. आणि आपलं नियोजन असं आहे आज, की तुम्हाला सांगायचं झालं तर आज माझा वाढदिवस आहे. 31च्या दिवशी आपला वाढदिवस असतो. आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्त सगळ्या जगामध्ये एन्जॉय म्हणजे एन्जॉय करतात लोक, हे विशेष. तर व्लॉग यासाठी आहे. आज थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, माझ्या मुलीनं माझ्यासाठी स्पेशली केक बनवलेला आहे, होममेड. जो यूट्यूबवरती तिने व्हिडिओ बघून बनवला. मी काल दुकानावर होतो आणि कालच त्यांनी बनवून ठेवला होता आणि फ्रीजमध्ये तो स्टोअर करून ठेवला होता. तर चला तुम्हाला मी अगोदर तो केक दाखवतो, नंतर आपण बर्थडे मस्त सेलिब्रेशन करू. आणि आज दिवसभर या ठिकाणी आज प्लॅनिंगच केलेली, दुकानाला सुट्टी आहे आणि दिवसभर आज आपल्याला हे करायचंय, मनमुराद आज वेळ घालवायचा आहे फॅमिली सोबत. त्याच्यामुळे आज सुट्टी मारलेली. हे बघू शकता, तुम्हाला दाखवतो आता. चला, हे असं नियोजन केलेलं आहे. आणि हे बघा, हा केक आहे, हा एकदम होममेड केक आहे मस्त. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. हे जेली वगैरे दिसतं याच्यामध्ये. आणि याचं सगळं क्रेडिट माझ्या हिंदवीला जातं. माझ्या हिंदवीनं हा केक तयार केलेला आहे आणि तिला मदत केलेली होती शिवदादाने. आणि काम बिघडण्याचं काम केलं ह्या येड्यापोरीनं आमच्या. हिचं नाव आहे स्वरा. काय म्हणते स्वरा? हाय कर सगळ्यांना, हाय कर. तिला काही कळत नाही एवढं. शिव हाय कर, हाय आज कर ना. बर्तन तू म्हणजे केक कधी तयार केला तो? काल. तर तुला नेमकं म्हणजे कल्पना कशी सुचली? कस काय तुला? आपण तर दुकानातून आणू शकत होतो केक, पण मग तू म्हणजे काय कस काय बनवला नेमका? काल शॉर्ट व्हिडिओ बघत होते, त्यात मला केकचा व्हिडिओ आवडला. मी अच्छा. केकचा व्हिडिओ बघितला. मग मी केकचा व्हिडिओ केकचा व्हिडिओ बघून केक बनवला. हो का? मग तुम्हाला अच्छा. surprise काल दिला. म्हणजे युट्यूबला तो म्हणजे बसल्या बसल्या फोन बघ समजा. तर मग तुला वाटलं बाबा चला आता पप्पाचा बर्थडे आहे तर मग केक बनवू, आहे की नाही? त्या पद्धतीनं बनव. याच्यामध्ये काय काय म्हणजे मोठी सांग, काय काय टाकलं याच्यामध्ये? शॉर्टकट मध्ये काय काय टाकलं केक मध्ये? यार, हॅपी हॅपी बिस्किटचे पुडे टाकले. मोठ्यानं बोल. हॅपी हॅपी बिस्किटचे ते छोटे पुडे नसते का, हा. ते टाकले. हा हा. आणि काय टाकलं, इनो टाकली होती. अच्छा. आणि दूध आणि साखर टाकली. अच्छा. आणि आणि डेको वेगळं आणलं होतं की वरचं मग? अच्छा. मग काय आता करायचं सेलिब्रेशन? हो. चला मग करू. आता तर कॅन्डल नाही, काही नाही तसा. हे बघा, सगळं तयार आहे केक. आणि केक नेमका कसा लागतो, काय लागतो ते तुम्हाला सगळं सांगू. टेस्ट वगैरे कशी झाली, काय झाली. तर जर व्हिडिओला जर चांगले जर का रिस्पॉन्स मिळाला तर केक कसा बनवला त्याचा पण व्हिडिओ आम्ही नवीन एक स्पेशल त्यासाठी केक तयार करू आणि व्हिडिओ त्याचा अपलोड करू यूट्यूबवरती, नाही का? तुम्ही फक्त या व्हिडिओला चांगले लाईक द्या, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नाही का? चला मग आता सेलिब्रेशन करू आपण. शिवदादा रेडी? हा. चला. आता हे बघा, ही तनू आहे, हा शिव आहे, ही स्वरा आहे आणि हा मी आहे. आणि आपला कॅमेरामन यांची मम्मी, नाही का? हॅपी बर्थडे बाबा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पापा. हॅपी बर्थडे टू यू. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तू पण टाळ्या वाजवून राहिली. छान छान छान. मग आता खो आला. आणि मम्मीचा नंबर. बाय. आणि माझे हे पिल्लूला छोट्या चला मग खो घाला. घाला, तुम्ही खो घाला. माझा बरोबर माझा पप्पा कट करते.
आशात सुद्धा दिसतो तुम्हाला व्हिडिओ माहितीये का? हा? आशात पण दिसतो. शुद्धा बाजूला ये. जरा अबे पिऊला माझ्या पिऊला इकडून ये ना. कुठून? शुद्धा म्हणते ना. बापरे. मित्रांनो नेमकंच आपला बर्थडे सेलिब्रेशन झाला आणि हा केक बनवला होता आमच्या नवीन. तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, व्हिडिओ काढून राहिलो म्हणून ना, म्हणजे खोटं नाही बोलणार, पण इतकं जबरदस्त केक झाला ना. आणि होममेड जे केक असतात ना त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नसतं, कुठलंही फूड कलर नसतो, कुठलं काही नसतं जे शरीराला घातक होईल. एक नंबर आहे. मी तर तुम्हाला एकच सांगेल की होतोपर्यंत घरीच केक बनवा आणि घरीच खा. एकदम एक नंबर केक आहे आणि चवीला पण एक नंबर आहे. त्याच्यामुळं खरंच खूप भारी वाटलं आणि स्पेशली तनूला थँक्यू तनू. वेलकम. थँक्यू ऑल.